मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हलर पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं परत स्वागत आहे. आज आपण एक अशा देशाबद्दल बोलणार आहोत जे भारताला जस्ट लागून आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेला सुंदरसा देश आहे. तो देश म्हणजे नेपाळ. तर आपले खास गेस्ट नेपाळवरून आलेले आहेत श्री विकास कंडेल. विकासजी नमस्कार अँड थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग ऑन द पॉडकास्ट. आत्ता मी चुकून इंग्लिशमध्ये बोललो कारण म्हणलं गेस्ट नेपाळी आहे, त्यांना मराठी येतं का नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, विकासजी महाराष्ट्रामध्ये राहिलेले आहेत, अस्खलित मराठी बोलतात. त्या नेपाळी असली तरी आपला हा पॉडकास्ट शुद्ध मराठीत होणार आहे. तर विकासजी, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर दॅट की आपण पॉडकास्ट मराठीत करतोय. आमच्या मराठी लोकांना खूप आवडेल की एक नेपाळमध्ये आलेला ग्रस्त त्यांची मराठीत बोलते. सो धन्यवाद त्याच्याबद्दल. आपण सुरू करू की नेपाळला भारतातनं पोचतात कसे, म्हणजे आता फ्लाईट कुठनं जातात किंवा ट्रेन आहे का, बसनी जाता येतं का, कारण हा प्रश्न नेहमी लोकांच्या मनात असतो. तर आपण तिथून पहिले सुरू करू नेपाळची जर्नी आपली. नक्की. सर्वात प्रथम आपणास विशेष धन्यवाद की आपण या कार्यक्रमासाठी बोलवलं मला. नेपाळबद्दल बोलायचं झालं तर नेपाळ हे भारताच्या उत्तर दिशेला वसलेला आहे, भूपरिवेष्टित देश आहे. चायना आणि भारताच्या मध्ये समुद्र किनारा नाहीये नेपाळला. भारत आणि नेपाळ हे एकंदरीत 1700 किलोमीटरची बॉर्डर शेअर करतो, ज्यामध्ये यूपी, बिहार, उत्तराखंड, वेस्ट बेंगॉल आणि सिक्कीम ही 5 राज्यांसोबत आम्ही बॉर्डर शेअर करतो. त्यामुळे भाषेच्या हिशोबाने, संस्कृतीच्या हिशोबाने, खाद्य संस्कृती असेल, बऱ्याच गोष्टींची सिमिलॅरिटी आहे. त्यामुळे नेपाळला पोहोचणं हे सोपं आहे. 2 माध्यम आहेत ज्याने आपण नेपाळला पोचू शकतो. एक आहे बाय एअर. काठमांडूला आपण इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, तसं इतर ठिकाणी आलेलं आहे, पण सध्या फक्त काठमांडूमध्येच भारताहून इंटरनॅशनल फ्लाईट्स होत आहेत. आणि भारताहून मुंबईहून डेली डायरेक्ट फ्लाईट्स आहेत आणि दिल्लीहून न्यू दिल्लीहून डायरेक्ट फ्लाईट्स आहेत. त्या व्यतिरिक्त वाराणसी, कोलकाता आणि बँगलोर या ठिकाणाहून आठवड्यातनं 2 ते 3 फ्लाईट्स आहेत. आणि जर आपल्याला विमानाने जायचं असेल तर वोटर आय डी किंवा पासपोर्ट या 2 ID पैकी एक आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. म्हणजे व्हिसा लागत नाही आपल्याला? व्हिसा लागत नाही सर. आपल्याला नेपाळला जाण्यासाठी कोणतंही पेपर वर्क करायचं नाहीये, व्हिसाची गरज नाहीये, करन्सी एक्सचेंजची गरज नाही, कारण भारतीय करन्सी नेपाळमध्ये एक्सेप्ट होते. पण हे लक्षात घ्यायचंय का 100च्या ज्या नोटा आहेत ते लीगल टेंडर आहेत. अच्छा, 500 चालत नाही. 200-500 ते लीगल टेंडर नाही. तुम्ही बँकेमध्ये किंवा मनी एक्सचेंजमध्ये जाऊन चेंज नाही करू शकत. काही ठिकाणी ते घेतल्या जातात, स्वीकारल्या जातात, पण बऱ्याच ठिकाणी ते नाकारलेही जाऊ शकतात. तर विमानाने जाताना आपल्याला जसं सांगितलं, ते 2 ओळखपत्र आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, दोन्ही लागतात का? दोन्हीपैकी एक सर. पासपोर्ट किंवा वोटर आयडी, इलेक्शन कार्ड, ओरिजिनल वोटर आयडी आपल्याकडे असायला हवं. बरेच मंडळी काय करतात, जे आपले जुने ओळखपत्र आहेत त्याची झेरॉक्स करून घेतात, त्याला लॅमिनेशन करून घेतात आणि त्यांना एअरपोर्ट इमिग्रेशनवरनं परत पाठवलं जातं. त्यामुळे ती चूक करायची नाहीये. आपण आवर्जून पासपोर्ट किंवा वोटर आयडी पैकी एक डॉक्युमेंट्स, व्हॅलिड डॉक्युमेंट्स आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. जर तुम्ही विमानाने काठमांडूला जात असाल किंवा काठमांडूवरनं विमानाने परत येत असाल तर. अच्छा, आधार कार्ड वगैरे काही चालत नाही? आधार कार्ड चालतो ते बाय रोड. फॉर एक्झाम्पल, आता नेपाळ आणि भारताच्या मध्ये 1650 ते 1700 किलोमीटरची बॉर्डर आहे. त्यामध्ये बरेचसे एंट्री पॉइंट्स आहेत किंवा त्या बॉर्डरच्या जवळ बरेचसे एअरपोर्ट्स किंवा रेल्वे स्टेशन आहेत. काठमांडू नंतर जर सर्वात मोठा गेटवे नेपाळसाठी म्हणायचं झालं तर ते गोरखपूर आहे. आज बघाल तर गोरखपूरला संपूर्ण भारतातनं ट्रेनची कनेक्टिव्हिटी चांगली आहे, प्लस तिथलं एअरपोर्ट जे आहे तिथेही मुंबईवरनं डायरेक्ट फ्लाईट्स आहेत, दिल्लीवरनं आहे, हैदराबादवरनं आहे, बँगलोरवरनं डायरेक्ट फ्लाईट्स आहेत. तर तुम्ही जर तो रूट यूज करत असाल किंवा बाय रोड तुम्ही एंटर करत असाल, वेदर इट्स बाय ट्रेन और बाय एअर टिल दॅट पर्टिक्युलर पॉइंट, गोरखपूर असेल, दरभंगा असेल, पटना असेल, अयोध्यापासून 200 किलोमीटरवर नेपाळ आहे, किंवा सिलिगुडी साईड आपण सिक्कीम, दार्जिलिंग करून जर नेपाळला यायचं असेल तर काकडबिट्टा बॉर्डर आहे. तर तिथपर्यंत तुम्ही येणार. बॉर्डरला एक पाऊण तास ते 1 तास लागतो पेपर वर्कसाठी. तो पेपर वर्क आहे व्हेकलचा, नॉट फॉर पॅसेंजर. आपण त्याच भारतीय गाडीने नेपाळमध्ये टूर करू शकतो. पण मग त्या बॉर्डर एंट्रीला आधार कार्ड चालतं सर. मग पासपोर्ट असेल तरी चालतं? पासपोर्ट असेल तरी चालेल, गुड. हो, पण तुम्ही आधार कार्डने सुद्धा तुम्ही एंटर करू शकता. बाय लँड, बाय एअर नाही. काठमांडू एअरपोर्ट, इंटरनॅशनल एअरपोर्ट जर वापरायचं असेल तर पासपोर्ट किंवा वोटर आयडी. आणि बाय लँड जर तुम्ही सरफेस एंटर करणार असाल तर विथ आधार कार्ड पण आपण एंटर करू शकता. अच्छा, कॉस्ट वाईज काय फरक आहे बाय एअर जाणं आणि आता एअर कन्व्हिनियंट आहे एनी टाइम. डायरेक्ट मुंबईतनं तुम्ही पोचता, दिल्लीतनं डायरेक्ट फ्लाईट आहेत आणि बंगलोर आणि 2 गावं म्हणलात.
तर कॉस्ट वाईज एअर तिकीट रिझनेबली प्राइस्ड आहेत कॉस्ट सगळे. वाईज मी म्हणेन ना, बघा लँडची जी कॉस्ट लागणार आहे, हॉटेल स्टे म्हणा, ट्रान्सपोर्टेशन, ते ॲज इट इज राहणार आहे. करेक्ट. जे कॉस्ट सेव्ह होते, युजली काय होतं, आता काठमांडूचं एअर तिकीट प्रचंड महाग येतं. बर. मी काय सजेस्ट करेन का जे गेस्ट काठमांडूला येणार आहेत, समजा त्यांना काठमांडूलाच यायचंय, तुम्ही काठमांडूला फ्लाईटने या. काठमांडू, चितवन, पोखरा, लुंबिनी होत तुम्ही गोरखपूरने एक्झिट करा. ओके. नेपाळहून बाहेर पडण्याचं जे विमानाचं तिकीट आहे त्याची प्राइस जास्त असते कम्पेअर टू नेपाळला एंटर करताना. अच्छा. सो सेम वे तुम्ही रिटर्न करण्याच्याऐवजी, म्हणजे काठमांडू इन काठमांडू आउट करण्याऐवजी, कारण शेवटी तुम्हाला फक्त फ्लाईट घेण्यासाठी काठमांडूला जायचंय, पूर्ण दिवस प्रवासात जातो. बरोबर. आणि हॉटेलचा स्टे तोच आहे. जर तेच तुम्ही दुसऱ्या ठिकाणी एक्झिट केला तर तुम्हाला एक नवीन ठिकाण पण पाहायला मिळतं. फॉर एक्झाम्पल, जर आपण लुंबिनीहून गोरखपूरहून एक्झिट केला, लुंबिनी हे गौतम बुद्धांचं जन्मस्थान हो, आहे. नक्कीच. एक ॲडिशनल ठिकाण पाहायला मिळालं. एक्झॅक्टली. हॉटेलची कॉस्ट ॲज इट इज आली, बरोबर. फक्त गाडीची कॉस्ट जी काय असेल ती थोडीशी वाढते. आणि दुसरं, जर आपण डोमेस्टिक भारताचे एअरपोर्ट बॉर्डरिंग सिटीजचे वापरले, आता आमचे मॅक्झिमम गेस्ट जे साऊथवरनं येणारे आहेत, आम्ही त्यांना दरभंगा इन करून घेतो. अच्छा. दरभंगा बिहारमध्ये हे दरभंगा. बिहारमध्ये आहे. तिथे 80 किलोमीटरवर जनकपूर आहे. बर. जनकपूर हे सीतामातेचं जन्मस्थान आहे. ओ. तिथेच राम आणि सीताचं स्वयंवर झालं होतं, बर. त्यांचं लग्न झालं होतं. आणि तिथे जवळच एक 20 किलोमीटरवर धनुषा धाम म्हणून ठिकाण आहे, बर. जिथे त्या स्वयंवरमध्ये मोडलं गेलेलं परशुरामाचं जे धनुष्य होतं त्याचा एक तुकडा अच्छा. धनुषा धाममध्ये पडलेला आहे. बर. म्हणून त्या ठिकाणाचं, त्या जिल्ह्याचं नाव सुद्धा धनुषा आहे. हे जनकपूरच्या जवळ. हो, जनकपूर हे धनुषा जिल्ह्यामध्ये येतं. जनकपूर इज नॉट अ डिस्ट्रिक्ट. बर. बर. पण एक लक्षात घ्यायचंय, 80 किलोमीटरवर आहे, 2 तासात पोहोचतो. आणि आपण बिहारमध्ये असल्यामुळे लिकर आपल्यासोबत नसायला हवा, कारण अच्छा. बिहारमध्ये लिकर बँड आहे. कित्येक वेळा काय होतं, आपली मंडळी लिकर घेऊन येऊ शकतात. सो दॅट कॅन बी एन इश्यू. ते एक लक्षात ठेवायचं. आणि जनकपूर हे डेव्हलप होतंय आता. अच्छा. टुरिझम आता मागच्या 2-4 वर्षांमध्ये डेव्हलप होत आहे, तो कल्चर डेव्हलप होतोय. तर तिथे तुम्हाला लिमिटेड हॉटेल्स मिळणार, पण हॉटेल्समध्ये नक्कीच काही ना काही कमी तुम्हाला जाणवणार इन टर्म्स ऑफ सर्व्हिसेस असेल ओके, ओके. किंवा इन्फ्रास्ट्रक्चर, कारण तिथे तुम्हाला स्किल्ड माणसं नाही मिळत. तुम्ही तिथे जेव्हा जाता तुम्हाला अयोध्यासारखाच फील येईल. बर. सो कम्पेअर टू काठमांडू, पोखरा, चितवनच्या स्टँडर्ड आहे. स्टँडर्डमध्ये तुम्हाला जनकपूरला सर्व्हिस मिळणार नाही. दॅट हॅज टू बी एक्सेप्टेड. आणि तिथे जे राम मंदिर वगैरे किंवा लोकल फिरायचं असेल तर रिक्षा इज द बेस्ट वे टू एक्सप्लोर दॅट प्लेस. पण जनकपूरमध्ये काय सीतेचं मंदिर वगैरे आहे का काय, म्हणजे? महल आहे सर, बर. मंदिर पण आहे, त्यांची मूर्ती आहे तिथे, पण बर. ते जनकपूर जे भवन आहे, महल आहे, तिथे आहे. ते आपण तिथे मैथिली संस्कृती बघू शकतो, तिथली पाककला आपण अनुभव घेऊ शकतो. अच्छा. थोडंसं डेव्हलप व्हायचं डेफिनेटली बाकी आहे. तर दरभंगाहून जनकपूर, जनकपूरहून आपण काठमांडूला येऊ शकतो, आयदर बाय एअर और बाय रोड. अर्ध्या तासाची फ्लाईट असते, 2500 ते 3000 इंडियन करन्सीमध्ये विमानाचं तिकीट येतं. बर. तर आपण आपल्या सोयीनुसार तुम्ही बाय रोड सुद्धा काठमांडूला येऊ शकता किंवा जनकपूरहून फ्लाईट सुद्धा घेऊ शकता. मग काठमांडूहून पोखरा म्हणा, चितवन म्हणा आणि लुंबिनी होत गोरखपूरवरनं एक्झिट मारताना आपल्याला एका ठिकाणी आपण टूर स्टार्ट करतो आणि दुसऱ्या ठिकाणी ती टूर संपते. एंड करतो. प्लस तुम्ही जेव्हा डोमेस्टिक तिकीट घेता त्यावेळेस डेफिनेटली तुम्हाला ते एअर तिकीट पण कमी पडणार. ओके. म्हणजे आपण पैसे कसे वाचते, आयदर तुमची रेल्वेची कॉस्ट वाचते, म्हणजे विमानाच्या ऐवजी तुम्ही रेल्वेने जाता, ऑप्शन असल्यामुळे ती एक कॉस्ट वाढते. फॉर एक्झाम्पल सिनियर सिटीजन असतील, दे हॅव इनफ टाइम विथ देम, म्हणजे त्यांना बरोबर, 2 पैसे वाचत असतील ते आपण फिरायला एक खर्च करूया अशी मानसिकता असते. तर त्या हिशोबाने तो प्रोग्राम करता येऊ शकतो. बॉर्डरिंग एअरपोर्ट्स वापरून मग ते गोरखपूर असेल, पटना असेल, अयोध्या, म्हणजे आपण राम जन्मभूमी आणि सीता जन्मभूमी सुद्धा अलॉंग विथ नेपाळ टूर करू शकतो. अयोध्यापासून 200 किलोमीटर. एक इंटरेस्टिंग पॉईंट सांगितला तुम्ही की अयोध्येला एवढी लोक जात आहेत, सध्या गर्दी करतायत, अयोध्या मंदिर बघायला झाले, तर अयोध्याला कंबाईन करून तिथूनच पुढे जनकपूरला एंट्री घेऊन, पण तिथून काय रोड आहे आज जायला अयोध्येतनं पुढे? अयोध्यापासून सुनोलीला यावं लागेल आपल्याला, जे 200 किलोमीटरवर आहे. सुनोली. हो, गोरखपूर पासून सुनोली 100 किलोमीटर आहे. अच्छा. अयोध्येपासून 200 किलोमीटर आहे. अच्छा. सुनोलीला आपण एक रात्र स्टे देतो, कारण तिथे मग लुंबिनी साईट सीइंग, गौतम बुद्धांचं जे जन्मस्थान आहे ते पाहून आपण मग पुढे पोखरा म्हणा, काठमांडू. तिथून जनकपूरला जायला काय सोय? नाही, आपण डायरेक्ट जनकपूरला नाही जाणार. ओके. जर जनकपूर करायचं असेल तर मग तो एक 450 किलोमीटरची जर्नी असते, लांब असते. आपण राम जन्मभूमी सोबत नेपाळ अच्छा आणि जनकपूर करून
तिथून एक्झिट करणार. ओके ओके, पण कंबाईन करता येतं राम हो, जन्मभूमी हो, हो, करून करता येतं यू कॅन गो इन टू जनकपूर आणि मग जनकपूर हो, मधनं हो, हो. बाकीचं नेपाळ करू करू शकतो. आपण. जसं Okay. महाराष्ट्राहून काय ट्रेंड आहे, काठमांडू पोखरा चितवनचं जास्त ट्रेंड आहे. महाराष्ट्र गुजरातहून लेजर टुरिझमच्या हिशोबाने. बरोबर. तो साऊथ मधनं जर आपण बघितलं, दक्षिण भारतातनं, मग ते पिलिग्रिमेज मध्ये जास्त आहेत. सीता जन्मभूमी म्हणा, मुक्तिनाथ हा महाराष्ट्रातल्या ट्रॅव्हल एजंट्स फार कमी प्रमोट करतात. बर भगवान विष्णूचं ते एक देवस्थान आहे. बर 3800 मीटरच्या हाईटवर आहे. ते खूप अप्रतिम लँडस्केप आहे. थोडंसं म्हणजे ऑफ रोड आहे, बट जे जात आहेत त्यांना नक्कीच आवडतंय ते ठिकाण. मग ते तीर्थाटनच्या हिशोबाने असेल किंवा पर्यटकीय दृष्टिकोनातनं असेल, तर तेही एक आपण प्रमोट करू शकतो महाराष्ट्र किंवा गुजरात मार्केटमधनं. म्हणजे ते रेग्युलर काठमांडू पोखरा चितवनच्या ऐवजी आपण जनकपूर, त्यानंतर मुक्तिनाथ आणि लुंबिनी हे 3 ठिकाणं पण आपल्या आयटनरीमध्ये गेस्ट बघून, त्यांची रिक्वायरमेंट बघून आपण ऍड करू शकतो. एक्झॅक्टली. ग्रेट ग्रेट. तुम्ही खूप वेगवेगळे पैलू आता इंट्रोड्यूस केलेस आणि सगळ्यांनाच मला वाटतं आय ओपन आहे. जनकपूर इझिली जाणं पॉसिबल आहे. अयोध्येतनं पण आपण 1-2 दिवस जरी प्रवास झाला तरी हो, ऍड करू शकतो. खूप इंटरेस्टिंग आहे. आम्ही राम मंदिर आणि सीता मंदिर दोन्ही बरोबर. एकत्र कंबाईन करून करता येऊ शकतं लोकांना. करता येऊ शकतं. तुम्ही मगाशी बोललात की काठमांडू पोखरा चितवन ही स्टँडर्ड आयटनरी हे regular गेल्या आहे. कित्येक वर्ष हो, हो, हो. नॉर्मल लिजर टुरिस्ट करतो ते. आणि काठमांडू आपला मेन गेटवे आहे बॉम्बेतनं बरोबर फ्लाईटनी जायला तिथून. बरोबर. काठमांडूमध्ये काय आहे बघायला? म्हणजे मी दरबार स्क्वेअर वगैरे ऐकून आहे, पण काय मेन आहे, म्हणजे किती हिस्ट्री अँड कल्चर आहे, काय तिथे बघायला? काठमांडू जे आहे हे कल्चरली आणि वर्ल्ड हेरिटेज साईट्स किंवा हेरिटेजच्या हिशोबाने, नाईट लाईफच्या हिशोबाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. बर जसं पिलिग्रिमेजच्या हिशोबाने म्हणूया आपण, 12 ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात महत्त्वाचं पशुपतीनाथ हे काठमांडूमध्ये आहे. जर आपण 4 धाम यात्रा केलेली आहे आणि जोपर्यंत आपण पशुपतीनाथांचे दर्शन करत नाही तोपर्यंत तुम्हाला 4 धामची पुण्याई नाही मिळत. बर त्या व्यतिरिक्त तुम्ही शारीरिकरित्या सक्षम नाही आहेत, आर्थिकरित्या सक्षम नाही आहेत 4 धामला जाण्यासाठी, पण तेच तुम्ही पशुपतीनाथला जाऊन जर त्यांना विनंती करताय किंवा त्यांना हे सांगताय तरीही तुम्हाला ती पुण्याई मिळते. बर ते तिथे आहे. बुडानीलकंठ गुहेश्वरी शक्तिपीठ आहे. चांगू नारायण मंदिर हे तीर्थाटनच्या हिशोबाने झाले. ओके तर हेरिटेजच्या हिशोबाने आपण स्वयंभूनाथ स्तूपा म्हणूया, ज्याला सहजपणे म्हणताना मंकी टेम्पल म्हणतात. बुद्धिस्ट आणि हिंदू धर्मावलंबींसाठी ते फार महत्त्वाचं ठिकाण आहे, वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. बर काठमांडूमध्ये 3 दरबार स्क्वेअर आहेत. बसंतपूर दरबार स्क्वेअर, भक्तपूर दरबार स्क्वेअर आणि ललितपूर दरबार स्क्वेअर, बर पाटण दरबार स्क्वेअर म्हणूया. तिघांचे आपापले वैशिष्ट्य आहेत. काठमांडू दरबार स्क्वेअर आम्ही जास्त प्रमोट करतो. युजली काय होतं की काठमांडूमध्ये एकच दिवसाची साईट सीइंग असते. जर आपण 7 नाईट 8 डेज किंवा 5 नाईटचा प्रोग्राम बघितलं तर खरं तर काठमांडू 2 ते 3 दिवस साईट सीइंग आपण सहजपणे करू शकतो. ओके तर एक साईट सीइंगचं जर आपण म्हटलं 1 दिवसाचं असेल तर बसंतपूर आम्ही हायली रेकमेंड करतो. कारण ते सिटीमध्ये मेन जिथे आपण आपलं हॉटेल आहे तिथून जवळ पण राहतं आणि तिथे आपल्याला कुमारी देवी, जीवित देवी पाहायला मिळते. बर आपण कोणत्याही देवळात जातो तिथे आपल्याला मातीची मूर्ती हो हो किंवा पितळची असेल, सोन्याची, चांदीची मूर्ती असेल, मूर्ती असते ऍक्च्युअली. पण तिथे तुम्हाला एक मुलगी ॲज अ गॉडेस स्थापना झालेली दिसेल, बर जी कधीच म्हणजे जोपर्यंत ती कुमारी आहे तोपर्यंत ती आपल्या देवघरात राहणार. तिची तिथे पूजा होणार. ती जमिनीवर पाय नाही ठेवणार. फक्त यात्रेच्या दिवशी तिला रथवर म्हणा किंवा पालखीवर घेऊन बर बाहेर पाडलं जातं. तिचं शिक्षण सगळ्या गोष्टी तिथे होतात. तर ते तिथे आपण पाहू शकतो. हे कुठे दरबार स्क्वेअर काठमांडू दरबार स्क्वेअरला काय त्याला काय म्हणतात देवळाला? कुमारी देवी, कुमारी देवी. कुमारी देवी, कुमारी घर म्हणतात. हे खूप फार पॉप्युलर नाही आहे म्हणजे आहे आहे जातात सर. लोक. नाही, भारतीय पर्यटकांमध्ये थोडंसं म्हणजे कमी पॉप्युलर आहे कारण त्याचं प्रमोशन फक्त फोटोज तुम्ही जर बघितलात कुठे इव्हेंट्सला गेला तर कुमारीचे फोटो लावले जातात, पण तिच्याबद्दल फार कमी बोललं जातं. ऍक्च्युली तिचं दर्शन घ्यायचं म्हणजे ती दिवसातनं 1-2 वेळा दर्शन देते फक्त काही सेकंदांसाठी. एक लहान मुलगी 4-5 वर्षाची मुलगी, तिला ॲज अ देवी म्हणून स्थापना केली जाते एका समुदायामधनं आणि जोपर्यंत तिला मॅच्युरिटी येत नाही करेक्ट तोपर्यंत ती तिथे ॲज अ देवी म्हणून असेल. तिला खूप मान सन्मान आहे. पण मग काय असं काही त्या देवीची पूजा करतात? कशा करतात? काय पूजा होते तिथे. काय म्हणजे काय लॉजिक त्याच्या मागचं काय आहे की त्याच्या मागचं लॉजिक असं आहे का खूप वर्षांपूर्वी असं होतं की जी कुलदैवी होती राजांच्या कुटुंबियांचे, तर ते राजांसोबत बसायच्या. ते त्यांच्यासोबत पासे खेळायचे, त्यांना सल्ले द्यायचे का तुम्ही असं करा तसं करा म्हणून. आणि एक राजा असे होते का त्यांनी त्यांच्याकडे बघितलं, त्यांना त्यांच्याकडे आकर्षण वाटलं. ओके तर त्यांनी त्यांना स्पर्श करायचा प्रयत्न करताना त्या तिथून व्हॅनिश झाल्या, अदृश्य झाल्या. त्या राजाला त्यांची चूक समजली
की माझ्या मनामध्ये एक मोह आला, ही माझी कुलदेवी आहे, माझी आई आहे आणि मी तिला चुकीच्या दृष्टिकोनातनं बघितलं. मग त्यांनी प्रायश्चित म्हणून खाणं-पिणं सोडलं. जोपर्यंत मला देवी माफ करत नाही, बर. तोपर्यंत मी अन्न, प्राशन किंवा आपलं पाणी काहीच घेणार नाही. मग त्यांची तब्येत खालावत गेली. शेवटी त्या मातेला त्यांची दया आली का शेवटी हा माझा मुलगा आहे, हो, हो, हो. मनुष्य आहे, मी एक सुंदर बाई म्हणून त्याच्या बाई. समोर होती, तर त्याच्या मनामध्ये तो एक मोह आला. तर त्यांनी त्यांना सांगितलं, दर्शन दिलं आणि म्हणाले का यापुढे मी एक स्त्री म्हणून तुमच्या समोर येणार नाही. तुम्हाला एका मुलीला एक देवी म्हणून स्थापित करायचं आहे, तिच्यामध्ये मी वसणार आहे. बर बर. आता बघा, आपण लहान मुलाला, मुलीला चुकीच्या नजरेने शक्यतो कोणीच पाहत नाही. हो, हो, हो. तर त्यामागची ही एक हिस्ट्री आहे आणि तिला निवडण्याची एक ज्युरी असते म्हणा, एक समुदाय आहे, अच्छा. संप्रदाय आहे, बर. त्यांच्यातनं बऱ्याचशा क्रायटेरिया असतात आणि त्यातनं ती निवड केली जाते. हो, फार इंटरेस्टिंग. पूर्वीच्या काळी असं होतं की त्या अविवाहित राहायच्या, अशिक्षित राहायच्या, कारण शिक्षण नव्हतं त्यांचं. आता तरी काठमांडू महानगरपालिका त्यांचं शिक्षण करून घेते 12-13 वर्षाच्या वयापर्यंत. ओके. त्यानंतर ते एज्युकेशन कंटिन्यू करतात. पण वा, पूर्वीच्या वा. काळी तसं नव्हतं. प्लस ते अनमॅरिड राहायच्या, कारण देवीसोबत कोण लग्न करणार. आणि Correct. अशी मान्यता होती की जो देवीसोबत लग्न करेल त्याला मृत्यू लाभेल म्हणेन. तर त्यांचं आधी खूप जरासा अवघड परिस्थिती होती, अच्छा. पण आता दे कॅन कंटिन्यू विथ देअर लाईफ. ओके ओके. प्लस तिथे इतरही हिस्टोरिकल स्ट्रक्चर्स आहेत, म्युझियम आहे, पण तिथे गाईड रेकमेंडेड आहे. काठमांडू मध्ये फिरताना. हो, Right. जर गाईड असेल, स्पेशली इन काठमांडू दरबार स्क्वेअर, जेव्हा तुम्हाला त्याची हिस्ट्री कळते तेव्हा त्याचं महत्त्व वाढतं. पण हे जे हेरिटेज आहे ते सगळं बुद्धिस्ट हिंदू असं मिक्स आहे का काय म्हणजे? काही ठिकाणी मिक्स्ड आहे, जसं स्वयंभूनाथला मिक्स्ड आहे. ओके ओके, आता काठमांडू दरबार स्क्वेअरला इट्स मेनली वर्ल्ड हेरिटेज साईट, इट्स नॉट अ टेम्पल म्हणूया. भक्तपूर दरबार स्क्वेअर हे फार ह्यूज आहे, लिव्हिंग म्युझियम म्हणून ओळखलं जातं. पाटण दरबार स्क्वेअर आहे. आता या व्यतिरिक्त मी सांगेन का जगातली सर्वात उंच शंकराची मूर्ती ही काठमांडूमध्ये आहे. सागा महादेवमध्ये जर आपण गेला, बर 143 फूट हाईटची उभी प्रतिमा आहे तिथे, खूप सुंदर आहे तिथे. म्हणजे चांगला अनुभव मिळतं. त्या व्यतिरिक्त डोलेश्वर महादेव आहे. असं म्हटलं जातं केदारनाथचं शिर तिथे पडलं होतं. अच्छा नवीन अट्रॅक्शन म्हणून मागच्या 3-4 वर्षात चंद्रगिरी हिल्स आलेला आहे, जे हायेस्ट पॉईंट आहे काठमांडूमध्ये. तर हे साईट सीइंगच्या दृष्टिकोनातून बरेचसे पॉईंट्स आहेत, पण त्यासाठी आपल्याकडे 2 ते 3 दिवस प्युअरली इन काठमांडू असायला पाहिजे. हवेत. त्या व्यतिरिक्त नाईट लाईफ काठमांडूमध्ये खूप चांगली आहे. आपण कसिनोजला जाऊ शकता. 8 ते 10 कसिनोज आहेत. डेल्टिन म्हणा, प्राईड म्हणा, व्हॅलीज कसिनो, कसिनो वाल्डू कसिनोज आहेत. मोठमोठे ब्रँड्स हो, कसिनोज आहेत आणि तिथे. जगातला 50वा सर्वात बेस्ट क्लब, जगातला सर्वात म्हणजे 50वा बेस्ट क्लब हा काठमांडूमध्ये आहे. इट्स अ ह्यूज, जिथे नेहा कक्कड पासून ते बऱ्याच लोकांचे कार्यक्रम झालेले आहेत. बर प्लस स्पा, तिथे जे स्पा सेंटर्स आहेत, आयदर इट्स इन होटेल और इन अ मार्केट, दे आर व्हेरी मच ऑथेंटिक स्पा, जिथे तुम्हाला एक प्रॉपर एक बॉडी मसाज, थाई मसाज आपल्याला मिळू शकतं. ओके ओके. पण प्रॉस्टिट्यूशन आणि डान्स बार ह्या गोष्टी आम्ही रेकमेंड करत नाहीत, आम्ही एनकरेज करत नाहीत. आम्ही क्लिअरली सांगतो आमच्या गेस्टला, इफ यू आर इन्व्हॉल्ड इन दिस काइंड ऑफ थिंग, वी आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. ओके ओके कारण ह्या गोष्टी माहिती नाही असणं म्हणजे बरोबर आहे. खूप खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. खूप खूप गरजेचं आहे. तर हे Correct, झालं correct. काठमांडू. करेक्ट. ते- हे काठमांडू मेन कॅपिटल सिटी हो, कॅपिटल सिटी, सर्वात मोठं शहर नेपाळचं आहे. करेक्ट करेक्ट. आणि चितवन जे आहे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. बर नॅचरली 1 हॉर्न रायनोसॉरसाठी 520 पेक्षा जास्त तिथे रायनोसॉर्स आहेत. 120 पेक्षा जास्त वाघ आहेत. बर. रायनो तुम्हाला सहजपणे दिसतील, ते मार्केटमध्ये फिरताना पण दिसतील. अच्छा, अरे. पण वाघ डेफिनेटली इट्स अ शाय ॲनिमल, हा. त्यामुळे ते सहसा दिसत नाहीत. चितवन आम्ही 2 रात्रीचा प्रोग्राम रेकमेंड करतो. आणि बाकी ठिकाणी काय, चितवन किती लांब आहे काठमांडू पासून? 170 किलोमीटरच्या आसपास आहे. 4-5 5 तासाची जर्नी आहे. आणि याला काही फ्लाईट कनेक्टिव्हिटी वगैरे आहे का? आहे सर, फ्लाईट भरतपूर म्हणून एअरपोर्ट आहे. बर. तिथून मग 20 किलोमीटर आपल्याला मग बाय रोड जावं लागतं. अच्छा, म्हणजे ज्याला वेळ नाहीये तो ते फ्लाईटने by जाऊ flight शकतात. नेऊ पण शकतो. कसं आहे, विंटरमध्ये स्पेशली जॅन फेब मध्ये धुकं असल्यामुळे ते फ्लाईट कॅन्सल होण्याची शक्यता किंवा 4-5 तास डिले होण्याची शक्यता असते. ओके. तर चितवनमध्ये पॅकेज सिस्टम असतं सर. बाकी ठिकाणी भले आपले गेस्ट ब्रेकफास्ट बेसिस, MAP बेसिसवर असतील, हा. तिथे एक कम्प्लीट पॅकेज असतो, बर, ज्यामध्ये बर. त्यांची ऑल मिल्स, जंगल एंट्रान्स फी, ओके. जीप सफारी, कॅनोई राईड, थारू कल्चरल शो या गोष्टी इन्क्लुडेड असतात.
अच्छा. आणि ह्या गोष्टी शेअरिंग बेसिसवर होतात. ओके. समजा माझे 4 गेस्ट आहेत, इतर कोणाचे 4 गेस्ट असतील, आणखीन 2 गेस्ट असतील. एका जीपमध्ये 11 जणांची कॅपॅसिटी असते. ओके. सो दॅट विल नॉट बी ऑन प्रायव्हेट बेसिस, Okay. दॅट विल बी ऑन SIC बेसिस. जीप मोठी असते ती 11 लोक 11 वगैरे सीटर, हो 11 सीटर प्लस जाऊन- गाईड पण असणार त्यामध्ये, अच्छा. नेचर गाईड असेल. आणि जंगल एक्सपिरियन्स खूप चांगला आहे एकदम? चांगला आहे सर. जीप सफारी आम्ही रेकमेंड करतो कम्पेअर टू एलिफंट सफारी. अच्छा. कारण एलिफंट सफारी, हत्ती सफारीमध्ये तुम्हाला बसायलाही अवघड आहे, प्लस ती 1.5-1 तासाची असते, तुम्ही एंगेज नाही राहत. हा. चितवनमध्ये रेसॉर्ट प्रॉपर्टी असतात, सो रेसॉर्ट पण एन्जॉय करायला पाहिजे आपण. आणि ती जी एलिफंट आहेत जास्त डीप इनसाइड जंगल नाही जात. ओके. ओके. जीप सफारी काय आहे, एक नॅशनल पार्कमध्ये आत असते, एक बाहेर असते. 2 रात्रीच्या कार्यक्रममध्ये आम्ही नॅशनल पार्कच्या आत जीप सफारी करतो, ज्यामध्ये 4 ते 5 तास लागतं. 28 किलोमीटर अप्रॉक्स आपण डीप इनसाइड द जंगल जातो. बर. तिथे क्रोकोडाईल ब्रीडिंग सेंटर आहे. ओके. जे तुम्हाला एक अंड्यातनं निघालेल्या छोट्याशा क्रोकोडाईल पासून तर एक फार मोठा क्रोकोडाईल आपण वेगवेगळ्या साईजमध्ये आपण तिथे पाहू शकतो. हा. पण त्यासाठी आपल्याला नदी क्रॉस करून जीपमध्ये जावं लागतं, कॅनोईमध्ये बसून. एलिफंट ब्रीडिंग पण सेंटर हे आहे. नॉर्मल टूर मध्ये होतं हे तुम्ही हो, आता? हे पॅकेजमध्ये येतं सर. Crocodile breeding center. इफ यू आर स्टेईंग फॉर 2 नाईट्स. 2 नाईट्स. आणि जर नॅशनल पार्क ओपन असेल तर, जसं पावसाळ्यामध्ये नॅशनल पार्क बंद राहतं, त्यावेळेस आम्ही जीप सफारी बाहेर करतो. सो त्यावेळेस क्रोकोडाईल ब्रीडिंग सेंटर शक्य नाही. होत नाही. तर 2 रात्र चेतवून हो, करणं 2 रात्र आम्ही रेकमेंड खूप करतो. गरजेचं आहे. तिथे रेसॉर्ट प्रॉपर्टीज आहेत, 2-3 मजली मॅक्झिमस असतील. लिफ्ट नसते तिथे. बर. एकच प्रॉपर्टीमध्ये आहे, ती बिल्डिंग प्रॉपर्टी आहे. इंडियन ट्रॅव्हलर्समध्ये एवढी पॉप्युलर नाहीये. सो मॅक्झिमम प्रॉपर्टी आपण म्हणूया लिफ्टच नाहीये तिथे. काही रिसॉर्ट असे आहेत कारण की जिथे खरं? टेलिव्हिजन सुद्धा नाहीये, बर. बिकॉज दे वॉन्ट यू टू एन्जॉय द जंगल ऑर द जंगल लाईफ, वाईल्ड लाईफ. बर. कारण तुम्ही तिथे जाऊन टीव्ही बघताय, मोबाईल बघताय, यू आर नॉट एन्जॉईंग द रिसॉर्ट ऑर द वाईल्ड लाईफ. राईट. तुम्ही सायकल तिथे रेंटवर घेऊन तुम्ही सायकलिंग करू शकता तिथे गावांमध्ये. लोकल विलेज वगैरे आपण बघू शकता. अच्छा. तर या गोष्टी आपण चितवनमध्ये करू शकतो. आणि पोखरा जी आहे नेपाळची पर्यटकीय राजधानी आहे. बर. कारण त्याला वेगवेगळे कारण, तसं बघाल तर पोखरामध्ये हिस्टोरिकली असं काहीच नाहीये. बर. हेरिटेज, वर्ल्ड हेरिटेज साईट असं काही नाहीये, पण एक फील गुड फॅक्टर आहे. जसं तुम्ही तिथे पोहोचलात, यू फील लाईक यू आर ऑन अ हॉलिडे. ओके. तुम्हाला प्रत्येक कोपऱ्यातनं अन्नपूर्ण रेंजेस दिसू शकतात इफ वेदर इज क्लिअर. प्रत्येक माणूस तिथे, कारण नेपाळमध्ये समुद्र नसल्यामुळे त्या लेकच्या, फेवा लेकच्या बाजूला सगळे हॉटेल्स, रेस्टॉरंट, शॉप्स अच्छा. बसलेले आहेत. आणि फेवा लेक तिथला मेन लेक आहे. हो. पोखरामधला मेन लेक. पोखरामध्ये 7 फेवा. लेक आहेत, त्यात फेवा लेक हे प्रॉमिनंट लेक आहे. त्याच्याच आजूबाजूला सगळ्या सगळे. गोष्टी बसलेल्या आहेत. बर. तर प्रत्येक माणूस तिथे जो आहे, आयदर ही ऑर शी इज ऑन अ हॉलिडे ऑर दे आर वर्किंग ओव्हर देअर. तो रेसिडेन्शियल एरिया नाहीये लेक साईडच्या आजूबाजूला. ओके. ओके. आमचे मॅक्झिमम गेस्ट आम्ही जे ठेवतो त्या लेक साईड एरियालाच आजूबाजूलाच ठेवतो, जेणेकरून ते संध्याकाळी वॉक करू शकतात. एक्झॅक्टली. लेकच्या बाजूला म्हणा. एक्झॅक्टली. तिथे तुम्ही बघाल तर ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज हे फार फेमस आहेत. हॉट एअर बलून हा. बर. हे पोखरामध्ये होता. बर. अल्ट्रालाइट, एक छोटंसं विमान विथ 1 पायलट अँड 1 पॅसेंजर. बर. बर. अर्धा तासाची, 45 मिनिटाची, 1 तासाची आपण राईड घेऊ शकता. इट्स अ अल्टिमेट एक्सपिरियन्स. हे डेफिनेटली. म्हणजे कसं आहे ना, अमॉंग इंडियन ट्रॅव्हलर इट्स नॉट प्रमोटेड दॅट मच वेल. आणि तो हिमालयावरनं टूर इट विल बी समथिंग वेगळा अनुभव. टोटल वेगळा आणि अनुभव. इट्स ओपन अल्ट्रालाइट फ्लाईट. अच्छा. तुम्ही म्हणजे ओपन आहे सगळ्या बाजूला, यू फील दॅट एव्हरीथिंग. इट्स नॉट पॅक्ड. विमानात बसतो, correct. विमानातनं बघतो त्यावेळेस म्हणजे ते काच वगैरे असते, पॅक्ड असतं. पण इट्स अ ओपन एअरक्राफ्ट, एक फुल पाखरू सारखं राहतं ते आपण करू शकतो. पॅराग्लायडिंगसाठी पोखरा इज व्हेरी मच पॉप्युलर. त्या व्यतिरिक्त झिपलाईन, जगातली सर्वात स्टीपेस्ट झिपलाईन ही नेपाळमध्ये आहे. बर. पोखरापासून थोडं पुढे 2 तासाच्या ड्रायव्हिंग डिस्टन्सवर गेलो तर जगातली दुसरी सर्वात लांबीची, उंचीची बंजी जंप ही पोखरामध्ये किंवा नेपाळमध्ये आहे म्हणूया. अँड पोखरा इज अ गेटवे टू मुक्तीनाथ. पोखरा इज अ गेटवे टू अन्नपूर्ण बेस कॅम्प, धौलागिरी बेस कॅम्प. जेव्हा अन्नपूर्ण सर्किट करता तेव्हा पोखरा हे एंडिंग पॉइंट आहे. तर या विभिन्न कारणांमुळे पोखरा जे आहे पर्यटकीय राजधानी, टुरिझम कॅपिटल म्हणायला पाहिजे त्याला आपण. त्यासाठीच त्याला घोषित केलेलं आहे ऑफिशियली. अच्छा. आपण जर न्यू इयरला गेलात तर तुम्हाला तिथे स्ट्रीट फेस्टिवल 3 दिवस चालतं. आणि एक नवीन अट्रॅक्शन पोखरामध्ये पुमदी कोट्स म्हणून आलेला आहे. शिवा स्टॅच्यू, भगवान शंकराची बसलेली खूप अप्रतिम मूर्ती आहे. आणि तिथून जे आपल्याला दृश्य दिसतं, पोखरा लेक साईड एरिया पण दिसतं, अन्नपूर्ण रेंजेस पण दिसतात इफ वेदर इज क्लिअर. ओके. प्रत्येकाच्या आयटनरीमध्ये ते नसतं, कारण त्याची एक ॲडिशनल कॉस्ट लागते व्हेकलची. त्यामुळे मी जे कोणी असतील आपले ट्रॅव्हल एजंट्स असतील, गेस्ट असतील, त्यांना म्हणेन का तुम्ही ते ॲड ऑन
करून घ्या. इट्स अ ब्युटिफुल एक्सपिरियन्स. काय गाव म्हणलं तुम्ही? पुमदीकोट शिवा पुमदीकोट. स्टॅच्यू किंवा हो पुमदीकोट. पुमदीकोट म्हणून ते ठिकाण आहे. ते आवर्जून पोखरामध्ये केलंच पाहिजे. पण तुम्ही जर पोखरामध्ये एवढ्या ऍक्टिव्हिटीज बोललात, त्या ऍक्टिव्हिटीज एवढ्या समोर पॉप्युलर नाही आहेत भारतामध्ये. आय डोंट नो व्हाय. कारण लोक ते फेमा लेक तुम्ही बोललात, ते बोटिंग बिटिंग हो. लोक नॉर्मली करतात. तिथे एक देऊळ आहे मला वाटतं कुठेतरी, तालबाराही मंदिर आहे फेवालेकच्या मध्ये. अच्छा. तर तिथे आपल्याला बोटीनेच जावं लागतं शेअरिंग बेसिसवर आणि तिथे दर्शन घेऊन आपण येऊ शकतो. ओके. पण हे तुम्ही जे बोलत मायक्रोलाइट, हॉट एअर बलूनिंग, झिप लाईनिंग, हे खूप इंटरेस्टिंग आणि काळाची गरज आहे ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज करणं. आणि आता मला वाटतं सगळे एज ग्रुप झिप लाईनिंग सोडलं तर बऱ्यापैकी सगळे एज ग्रुप. टुरिझम प्रमोट करायचं असेल आजच्या घडीला काय होतंय, नेपाळला येणारे आयदर दे आर सिनियर सिटीजन राईट ऑर फॅमिलीज. करेक्ट. मिड एजच्या म्हणूया किंवा लहान बाळां वगैरेंसोबत येतात. पण जे युथ आहेत दे आर गोइंग टू अदर कंट्रीज फॉर एक्सपिरियन्स म्हणा, नाईट लाईफच्या हिशोबाने असेल किंवा ॲडव्हेंचर स्पोर्ट्सच्या हिशोबाने असेल. बट नेपाळ हॅज लॉट ऑफ थिंग्स टू ऑफर. करेक्ट. प्रत्येक वयातलं रिव्हर राफ्टिंग, वन ऑफ द बेस्ट रिव्हर इन द वर्ल्ड टू डू राफ्टिंग इन नेपाळ. राईट. पण त्याचं प्रमोशन नाही. खास म्हणाल जर आपल्याला जर ऍक्टिव्हिटी करायचं असेल तर पोखराला 3 रात्र राहणं गरजेचं आहे. नाहीतर मग 2 रात्रामध्ये सुद्धा आपण साईट सीइंग वगैरे करू शकतो. आम्ही नेपाळी लोकांना केव्हाही जर आता बोर वाटलं कुठे जायचं तर मग आम्ही सरळ पोखराला निघून जातो. असं वाटतं का म्हणजे 2 दिवस आयुष्य आमचं वाढलं. आमचे लोक कसे महाबळेश्वरला जातात, माथेरानला जातात, गोव्याला जातात. आणि पोखराला आपण बाहेर म्हणजे फक्त काठमांडू पोखरा करायचं असेल तर आपण 4 नाईट मध्ये करू शकता. काठमांडूहून 20 मिनिटाची फ्लाईट असते पोखरासाठी. 3000 INRच्या रेंजमध्ये 1 वे एअर तिकीट येतात. पण हे तुम्ही म्हणता चांगलं आहे. सगळ्या छोट्या छोट्या गावात फ्लाईट कनेक्टिव्हिटी आहे सर. काठमांडू पोखरा, काठमांडू चितवन. सर आमचे रस्ते खराब. रस्त्यांचं काम चालू आहे. काठमांडू पोखरा 200 किलोमीटर आहे पण सध्या 8 तास घेत आहे. अरे बाप. पण बऱ्यापैकी रस्ते इम्प्रूव्ड होत आहेत. मला वाटतं नेक्स्ट सीझन मार्च पासून आणखीन बेटर कंडिशन्स मध्ये रोड येतील. तर 8च्या ऐवजी आपण 6 तासात सुद्धा आपण पोखराला पोहोचू शकतो. आणि आम्ही बाय रोड पोखरा किंवा चितवन रेकमेंड करतो काही वेळा. कारण मनोकामना हे जे मंदिर आहे मनोकामना देवीचं, हे ऑन द वे लागतं. काठमांडू पोखरा किंवा काठमांडूवरनं चितवनला जाताना किंवा चितवनहून पोखराला जाताना इट्स इन अ सेंटर प्लेस. मनोकामनाला जे पर्यटक नेपाळला जातात त्यातनं मी म्हणेन का म्हणजे जर ते बाय रोड जात असतील तर 90% लोक मनोकामनाला आवर्जून जातात. आपल्याला रोपवेने वर जावं लागतं. सध्याच्या अवस्थेमध्ये 670 रुपये त्याचं तिकीट आहे. वर गेल्यानंतर टॉप स्टेशन पासून आपल्याला 1 किलोमीटर चालायचंय. पायऱ्या पण आहेत. दर्शनासाठी प्रचंड गर्दी असते तिथे. मनोकामना म्हणजे आता नावातच आहे का तुमची मनाची कामना जी आहे ती पूर्ण होते. बरेचशी लोक तिथे नवस करतात की माझी ही इच्छा पूर्ण झाली किंवा हा माझा नवस पूर्ण झाला तर मी तुमच्या भेटीला येईन म्हणून. तर त्यामुळे ते मंदिर फार पॉप्युलर आहे अमॉंग इंडियन ट्रॅव्हलर्स म्हणून. त्याला काही व्हीआयपी दर्शन किंवा नाही सर. नेपाळमध्ये कोणत्याही ठिकाणी व्हीआयपी दर्शन हा प्रकार नाही. आम्हाला बऱ्याच वेळा पशुपतीनाथ मंदिरासाठी विचारलं जातं. काय भारतामध्ये गर्दी आहे म्हणजे लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी गर्दी असते. पण नेपाळमध्ये तेवढी जास्त गर्दी नसते. पशुपतीनाथला जर आपण गेलात काही जर सणासुदीचे दिवस सोडले तर विदिन 1 or 2 आवर आपलं दर्शन व्यवस्थित होऊन जातं. तिथे आपण अभिषेक वगैरे करू शकता ज्यासाठी आपल्याला पावती घ्यावी लागते. जर समजा आपल्याला जवळून दर्शन करायचं आहे, पूजा करायची आहे तर तिथे एक गव्हर्नमेंटचं काउंटर आहे जिथे आपण तुमच्या कुटुंबियांचे तुमचं गोत्र वगैरे नाव सगळं विचारून एका कुटुंबियांना एक पावती 1300 इंडियन करन्सी पासून स्टार्ट होते आणि युजली ती सेम डे किंवा 1 दिवस आधीच ती घेता येऊ शकते. हो. फक्त मनोकामनाला थोडंसं सीझनमध्ये त्रास होतो कारण रोपवेमुळे. कारण एका गंडोलामध्ये 8 ते 10 लोकच येऊ शकतात. प्रचंड गर्दी राहते. यू हॅव टू वेट फॉर दॅट. त्यामुळे तिथे जरा त्रास होतो. जर तिथे व्हीआयपी दर्शन असतं तर नक्कीच बरं झालं असतं. तुझं टुरिझम बोर्ड विचार करेल हळूहळू. पण लोक करणार आहे. मनोकामना नावात असं आहे की इच्छापूर्ती आहे म्हणल्यावर ते दर्शन सगळे घेणार आहेत. ग्रेट. तर आपण आता काठमांडू, पोखरा, चितवन, जनकपूर तुम्ही बोलात. मुक्तीनाथ तुम्ही काहीतरी मगाशी सांगत होता. पोखरापासून 200 किलोमीटर आहे. आणि भगवान विष्णूंचं देवस्थान आहे. हिंदू आणि बुद्धिस्ट धर्मावलंबी दोघांसाठी ते महत्वाचं एक ठिकाण आहे. 3800 मीटरच्या उंचीवर आहे. पोखरावरनं बाय रोड जायचं झालं तर 7 तास लागतात मुक्तीनाथला पोचायला. आणि एक 2 किलोमीटर आपल्याला मंदिरापर्यंत पोचायला चालावं लागतं. दर्शन झाल्यानंतर आम्ही जोमसोम हे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर आहे मुक्तीनाथ मुष्टांगचं म्हणा, तिथे आम्ही स्टे देतो. कारण जर 3800 मीटरवर आपल्या लोकांना जर स्टे दिला कदाचित त्यांना अल्टिट्यूड सिकनेस येऊ शकतं.
त्यामुळे एक प्रिकॉशन म्हणून आम्ही जोमसमला स्टे देतो. जोमसमला लक्झरी हॉटेल्स नाही आहेत, अच्छा. कारण तिथे जो सीझन आहे तो 5-6 महिन्यांचा सीझन असतो. दोज हॉटेल्स आर रन बाय फॅमिलीज. ओके. बाहेरची माणसं येऊन, बाहेरचे स्टाफ येऊन ते Right. हॉटेल्स रन करत नाहीत. राईट. 16 रूम, 20 रूम, 25 अच्छा, रूम, छोटे 10 होते. रूम अशा छोट्या छोट्या प्रॉपर्टीज असतात आणि परमिट घ्यावं लागतं. ते आम्ही करून घेतो. जेवण तुम्हाला साधं सिंपल मिळणार. यू कॅन नॉट बी डिमांडिंग देअर. एक्झॅक्टली. यू हॅव टू एक्सेप्ट द सिच्युएशन. बरोबर. एकच चांगली प्रॉपर्टी आहे जी युजली आम्ही देत असतो. अमिताभ बच्चन साहेब पण राहिले होते खुदा गावाच्या शूटिंगच्या वेळेस. बर. खुदा गावाची 80% शूटिंग ही जोमसम मुक्तिनाथ मध्ये झालेली आहे, बर. पण ते दाखवले अफगाणिस्तान म्हणून. अरे. तर जोमसम मुक्तिनाथ साऊथ मध्ये खूप पॉप्युलर आहे, बर. कारण ते भगवान विष्णूला जास्त म्हणतात. तसं बघाल तर राम, कृष्ण, बुद्धा विष्णूचा सगळे अवतार एकच खरं म्हणजे. अवतार आहेत, पण त्यांच्यामध्ये खूप क्रेज आहे मुक्तिनाथची. बाय एअर पण जाता येऊ शकतं. ऑन एन ॲव्हरेज 15,000चं रिटर्न विमानाचं तिकीट आहे पोखरा टू जोमसम. पण आम्ही ते रेकमेंड करत नाही, कारण लिमिटेड फ्लाईट्स, छोटे एअरक्राफ्ट असतात. प्लस वेदर खराब असेल तर ते उडणार नाहीत. मग पुन्हा दुसरं व्यवस्थापन करा. पण जोमसोम हे बेस होतं मुक्तिनाथला जायला. ते डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर आहे सर. तिथे एअरपोर्ट आहे, तिथे हॉटेल्स आहेत, बाजारपेठ आहे. पण आपण तिथून वन डे जर्नी करतो मुक्तिनाथ का? 1 नाईट स्टे करतो सर आपण मुक्तिनाथला. हो, 1 नाईट स्टे म्हणजे आपण जोमसमला करतो. पोखरावरनं सरळ आपण मुक्तिनाथला जातो. अच्छा, ओके. दर्शन करून आपण जोमसमला येऊन मुक्तिनाथला वरपर्यंत गाडी जाते. 2 किलोमीटर चालावं लागेल. 2 एक किलोमीटर. पार्किंग पॉइंट आहे, तिथून आपल्याला चालावं लागेल. आणि मी म्हणेन एक 500 मीटर पायऱ्या आहेत, बाकी नॉर्मल वॉक आहे. तुम्ही आता जी काही गावं सांगितलीत ते जे स्टँडर्ड आयटरी लोक नेपाळला जाताना इतके वर्ष करतायत की 5 दिवसात, 6 दिवसात, 7 दिवसात नेपाळ करायचं, तर नेपाळ पूर्णपणे बघायचं असेल तर मला वाटतं मिनिमम 10 दिवस तरी पाहिजे. 10 दिवस लागतील. Minimum. ग्रँड नेपाळ म्हणजे आता जे हायलाइट्स बघायचे असतील तर तसं नेपाळ तर बघा ट्रेकर्स पॅराडाईज म्हटलं जातं. जगातल्या बरोबर. 10 सर्वात उंच शिखरांपैकी 8 नेपाळमध्ये आहेत किंवा ते नेपाळसोबत शेअर केले जातात. बर. आता युरोपियन जी लोक आहेत ती मेनली ट्रेकिंगसाठी येतात, त्यांचा ड्युरेशन वेगळं आहे. आणि जर आपल्या भारतीय पर्यटकांच्या हिशोबाने जर सगळे पॉइंट्स कव्हर करायचे झाले तर 10 रात्र 11 दिवस ऑन एन ॲव्हरेज मिनिमम लागणारच. लुंबिनीमध्ये पण आपल्याला ऑटोने फिरावं लागतं. बर. टेम्पल प्रिमायसेसमध्ये सहजपणे मिळून जातात, गर्दी नसते. अच्छा. तिथे आपली गाडी पार्किंगमध्ये लागणार, तर ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणखीन एक गोष्ट सांगेन सर, नेपाळमध्ये गाड्या हे प्रचंड महाग आहेत. जसं मी ॲज अ टूर ऑपरेटर नेपाळमध्ये काम करताना मला सर्वात मोठा चॅलेंज आहे व्हेकलचा. बर. जी डिझायर भारतामध्ये 10 लाखाची येते, त्या गाडीची प्राइस नेपाळमध्ये 25 लाख इंडियन करन्सी आहे. ओ बापरे. ओके, तर त्या गाड्या तिथे किलोमीटरच्या हिशोबाने, जसं पर डे 300 किलोमीटर, त्यानंतर पर किलोमीटरच्या हिशोबाने, किंवा 8 तास 80 किलोमीटरच्या हिशोबाने गाड्या धावत नाहीत. बर. आणि पॉईंट टू पॉईंट बेसिसवर, म्हणजे पहिल्या दिवशी एअरपोर्ट टू हॉटेल ड्रॉप मीन्स एअरपोर्ट टू हॉटेल. तेवढंच मध्ये फक्त. कुठे थांबणार आहे? तुम्हाला हॉटेलला ड्रॉप केलं की ती व्हेकल निघून जाणार. ती कदाचित दुसरा पिकअप ड्रॉप करेल, काहीतरी काम करेल, कारण एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्यालाही 2 पैसे कमवण्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे. एक्झॅक्टली. दुसऱ्या दिवशी ड्युरिंग साईट सीइंग 4 ते 5 ठिकाणं असतील तर ती 4 ते 5 ठिकाणच होणार. 7 तासामध्ये ऑन एन ॲव्हरेज फुल डे साईट सीइंग आम्ही म्हणतो. जर त्यावेळेस तुम्ही लंचसाठी थांबवू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. पण इतर कोणत्या ठिकाणी जायचं असेल देन यू हॅव टू पे ॲडिशनल फॉर दॅट. आणि ती अमाऊंट थोडी जास्त वाटू शकते आपल्या भारतीय पर्यटकांना, कारण त्यांना ती स्वस्ताची सवय आहे. राईट. कारण गाड्या भारतामध्ये स्वस्त आहेत, नेपाळमध्ये महाग आहेत. त्यामुळे मी जे ट्रॅव्हल एजंट्स आहेत त्यांना मी रिक्वेस्ट करेन का तुम्ही आपले जे गेस्ट आहेत त्यांना आवर्जून सांगा की गाड्या ह्या पॉईंट टू पॉईंट बेसिसवर असतील. एक्झॅक्टली. इनोव्हा एर्टिगा गाड्या नेपाळमध्ये नाही आहेत. अच्छा. बर. म्हणजे 3 जणांपर्यंत आम्ही सेडान कार देऊ, डिझायर किंवा सिमिलर व्हेकल. 4 जणांपर्यंत आम्ही स्कॉर्पिओ देतो, 4 ते 5 जणांपर्यंत म्हणूया. पण स्कॉर्पिओ कम्फर्टेबल आहे काय? ठीक आहे सर. त्यानंतर मग आम्ही टोयोटा आहे अप टू 12 पॅक्स. अच्छा. जी 15 सीटर गाडी आहे ती गाडी आम्ही प्रोव्हाइड करतो. तर ह्या गाड्या पॉईंट टू पॉईंट बेसिसवर राहतील. हे फक्त एक महत्त्वाचं पॉईंट आहे. नॉट ओन्ली नेपाळ, मला वाटतं बऱ्याच ठिकाणी आहे का जिथे गाडी ही पॉईंट टू पॉईंट बेसिसवरच असते. आता आय थिंक खूप ठिकाणी सुरू झालं पॉईंट टू पॉईंटच बेसिस. भारतामध्येच खूप पॉप्युलर आहे. गाडी सकाळी घ्यायची, रात्री सोडायची. ते पण ठीक आहे, म्हणजे दॅट इज पीपल कॅन मॅनेज इट. आय डोंट थिंक दॅट्स अ बिग प्रॉब्लेम. विकासजी, आपण नेपाळच्या टुरिझम बद्दल इतकं छान सविस्तर बोललो. 2 महत्त्वाचे मुद्दे की तुम्ही बोललात की जास्त करून ज्येष्ठ नागरिक नेपाळला येतात अँड यू वॉन्ट टू चेंज दॅट की सगळ्या एज ग्रुपने यावं. आय थिंक तुम्ही जे काय माहिती दिली आहे त्याच्यावर सगळे यंग लोक जे ऐकतायत दे विल बी एन्करेज टू कम अँड सी नेपाळ डेफिनेटली. नेपाळला यायला बेस्ट सीझन काय आहे? म्हणजे थ्रू आउट द इयर येता येतं काय काय स्पेसिफिक महिन्यातच जास्त चांगलं दिसतं?
असं काही आहे? नेपाळ आपण थ्रू आउट द इयर व्हिजिट करू शकता, पण त्यामध्ये काही कंडिशन्स आहेत. फॉर एक्झाम्पल सीझनच्या हिशोबाने जर आपण म्हणालो तर ऑक्टोबर ते मार्च हा बेस्ट सीझन वेदरच्या हिशोबाने, बर. कारण तुम्हाला केव्हाही थंडीमध्ये फिरायला आवडेल. फॉर एक्झाम्पल गरमीमध्ये तुमच्याकडे ऑप्शन नाही आहे, गाडीमध्ये एसी असेल, हॉटेलमध्ये एसी असेल, पण बाहेर फिरताना साईट सीइंग करत असताना डेफिनेटली यू हॅव टू फेस द हीट. ओके. गरम तिथे किती होतं समरमध्ये? होतं सर 40-45 डिग्रीपर्यंत. जनकपूर, लुंबिनी, चितवन 40 डिग्रीच्या रेंजमध्ये राहणार. बरं. आणि काठमांडू, पोखरा? 32 डिग्रीच्या रेंजमध्ये, पोखरा 35-37च्या रेंजमध्ये राहणार. बरं की गरम होतं. हो, जर तुम्ही समरमध्ये येत असाल तर काठमांडू, पोखरा, मुक्तिनाथ इज अ आयडियल आयटनरी. अच्छा. कारण मुक्तिनाथमध्ये गारवा असणार आहे आणि ऑक्टोबर ते मार्च वेदर थंड असल्यामुळे जे तुमच्या रूममध्ये पण हीटर असेल, गाडीमध्ये पण हीटर असेल, बाहेर फिरताना आपल्याकडे जे आहे जॅकेट असेल, टोपी असेल. काठमांडू, पोखरामध्ये खूप छान ऊन लागतं व्हॅली असल्यामुळे. सो दुपारी तुम्ही तो प्लीझंट वेदर एन्जॉय करू शकता. फक्त चितवन म्हणा किंवा लोअर पार्ट्समध्ये धुकं लागल्यामुळे तुम्हाला धुकत असेल, थंडी, तो थोडासा दव वगैरे पडलेला असेल, या गोष्टी जाणवतील. पण वी हॅव ऑप्शन की जॅकेट वगैरे आपण आपल्याला प्रोटेक्ट करू शकतो. पण ऑक्टोबर टू मार्च तुम्ही म्हणलात स्नोफॉल वगैरे कुठे होत नाही? मुक्तिनाथ एरियामध्ये जान-फेब मध्ये स्नोफॉल होता. पण पोखरा, काठमांडूला चंद्रगिरीमध्ये होऊ शकतं इफ इट रेन्स. तसं स्नोफॉलसाठी नेपाळी लोक कालिंचोक म्हणून एक ठिकाण आहे, तिथे जातात. एक काठमांडू पासून 5 ते 6 तासाच्या डिस्टन्सवर आहे. कालिंचोक भगवती म्हणून देवीचं खूप सुंदर मंदिर आहे. म्हणजे ओपन मंदिर नाही म्हणता येणार, देवस्थान आहे, रोपवेनी वर जाऊ शकतो. तिथे नेपाळचं स्वित्झर्लंड म्हटलं जातं. आपण ते युट्यूबवर बघाल तर तुम्हाला खूप आवडेल, म्हणजे फोटोज वगैरे बघाल तर नेपाळी लोक बर्फ खेळायला तिथे जातात. जेव्हा बर्फ पडलंय हे समजलं का मग अर्धा नेपाळ तुम्हाला म्हणजे अर्धा काठमांडू म्हणेन मी, तिथे दिसेल. मुक्तिनाथला शक्यता आहे, पण मुक्तिनाथसाठी जान-फेब हा ऑफ सीझन आहे. कारण बर्फ पडतं, जास्त थंडी असते, -10 डिग्री टेम्परेचर असतं तिथे. पण ज्यांची इच्छा आहे ते जाऊ शकतात, पण दॅट इज काइंड ऑफ ऑफ सीझन. एप्रिल, मे, जून हा नेपाळचा पीक सीझन आहे बिझनेसच्या हिशोबाने किंवा टुरिस्ट अरायव्हलच्या हिशोबाने जर बोलायचं झालं तर. कारण भारतामध्ये सुट्ट्या असतात. नेपाळसाठी भारत हा सर्वात मोठी बाजारपेठ आहे. मला वाटतं भारत फक्त नेपाळसाठी नाही, जगभरासाठीच मोठी बाजारपेठ आहे प्रत्येक गोष्टीसाठी. तर एप्रिल, मे, जूनमध्ये नेपाळमध्ये प्रचंड गर्दी राहते किंवा प्रचंड टुरिस्ट अरायव्हल राहतं भारताहून. कारण लोक कुटुंबियांसोबत, मुलांच्या सुट्ट्या लागलेल्या असतात तर सहकुटुंब निघतात. फक्त थोडंसं आमचं ऑफ सीझन मी म्हणेन जुलै, ऑगस्ट, मिड सप्टेंबर पर्यंत पावसाळ्यामुळे. आणि जर तुम्हाला त्यावेळेला व्हिजिट करायचं असेल तर मी म्हणेन काठमांडू, पोखरा यू डू इट बाय एअर. रस्ता बिस्ता काही? हो, कारण बाय रोड जायचं झालं तर ब्लॉकेड वगैरे येऊ शकतं, लँडस्लाइड वगैरे ह्या गोष्टी होऊ शकतात, आपण फसू शकतो रस्त्यांमध्ये. आयदर यू कॅन डू ओनली काठमांडू फॉर 3 नाईट्स और 4 नाईट्स, किंवा मग काठमांडू, पोखरा आपण बाय एअर करू शकतो, किंवा इव्हन चितवन पण बाय एअर करता येऊ शकतं. ओके. पण ऑक्टोबर टू मार्च हा बेस्ट सीझन तुमच्यामध्ये आहे वेदरच्या हिशोबाने भारतीय पर्यटकांसाठी. तेव्हा काठमांडू, पोखरा टेम्परेचर काय असतं? काठमांडूमध्ये 1-2 डिग्री टेम्परेचर राहील रात्री, एखाद्या वेळेस 2-3 वाजता, 4 वाजता पहाटे. पण दुपारी 8-9 नंतर किंवा 7 नंतर खूप छान ऊन लागतं. म्हणजे ते हवं असं वाटणार. 15-16-20 डिग्री असं. दुपारी त्या व्हेरी प्लेझंट वेदर. ग्रेट. ओके. एप्रिल, मे ला उन्हाळ्यात जाऊन काठमांडू, पोखऱ्यात राहण्यापेक्षा दिस इज बेटर वे टू ट्रॅव्हल, बेटर टाइम टू ट्रॅव्हल. आता सुट्ट्यांचा इश्यू येतो ऑक्टोबर. आणखी मी म्हणेन जान-फेब मध्ये तर तुम्हाला एअरफेअर पण स्वस्त मिळतील कम्पेअर टू एप्रिल, मे, जून म्हणा किंवा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर ऐवजी जान-फेब, कारण तो ट्रेकरसाठी पण सीझन नाहीये. करेक्ट. त्यामुळे त्यावेळेस आपण प्लॅन करू शकता जर आपल्याकडे वेळ असेल तर. दॅट्स मी म्हणेन का बेस्ट टाइम टू व्हिजिट. इकॉनॉमिकली पण गर्दी पण कमी असेल, यू विल गेट द प्रायोरिटी ॲट हॉटेल, कारण लिमिटेड गेस्ट असतात त्यामुळे. ग्रेट. विकासजी, भारतीय पर्यटकांचं सर्वात आवडतं हॉबी बाहेर कुठे गेलं की शॉपिंग असतो. तर नेपाळमध्ये शॉपिंग काय आहे आणि खरंच चांगला डिस्काउंटेड माल मिळतो का? नेपाळमध्ये सर 2-3 पद्धतीचे मार्केट आहेत. एक आहे टुरिस्टिक मार्केट, जिथे तुम्हाला पर्यटकीय वस्तू म्हणजे हँडीक्राफ्ट्स म्हणा, ओके, पेंटिंग्स म्हणा, ह्या गोष्टी तुम्हाला तिथे मिळतील. जसं काठमांडूमध्ये ठमेल हे खूप जुनं टुरिस्ट मार्केट आहे, जिथे भरपूर हॉटेल्स सुद्धा आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, कसिनोज आहेत, क्लब्स आहेत. तो एक हब आहे, हार्ट ऑफ काठमांडू म्हणा, नेपाळच्या टुरिझमचं ते एक हब आहे. युजली काही वेळेस आमचे गेस्ट ठमेलला असतात, त्यांचं हॉटेल किंवा ठमेलच्या बाहेर असेल. ठमेलच्या बाहेर असेल तर साईट सीइंग संपल्यानंतर त्या दिवशी आम्ही त्यांना
ठमेलला ड्रॉप देऊ शकतो अच्छा. इफ दे वॉन्ट. शॉपिंग करत हो, असतो ज्यांना ठमेलला ड्रॉप व्हायचे त्यांना ठमेलला ड्रॉप, ज्यांना हॉटेलला जायचे त्यांना आम्ही हॉटेलला ड्रॉप देऊ शकतो. तिथे तुम्हाला म्हटलं ना की ह्या टुरिस्टिक वस्तू मिळणार. हँडीक्राफ्ट जसं म्हणालो, जॅकेट्स असतील, स्वेटर्स असतील, पेंटिंग्स असतील, वुडन आर्ट्स असेल, मेटल आर्ट असेल, पश्मिना शॉल्स वगैरे असतील. बरं. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ठमेल मार्केटमध्ये मिळतील. बस पण एक आहे का तुम्हाला डेफिनेटली बार्गेन करावंच लागणार तिथे. बर हो. बर. आणि जर तुम्हाला लोकल वस्तू घ्यायच्या आहेत, म्हणजे लोकल म्हणजे रेग्युलर वस्तू, मी ते एवढं रेकमेंड करणार. तसं न्यू रोड म्हणून काठमांडूमध्ये मार्केट आहे, विशाल बाजार म्हणून आहेत. होतं काय की तिथल्या बऱ्याचशा गोष्टी आयदर भारताहून गेलेल्या आहेत किंवा चायनाहून गेलेल्या आहेत. जसं हे शर्ट पॅन्ट आपल्याला घ्यायचे, बुटं घ्यायचे आहेत, तर त्या गोष्टी आपल्याला भारतात सुद्धा मिळतात. मला वाटतं की तिथे गेल्यानंतर अशा वस्तू आपण विकत घ्यावेत जे भारतामध्ये नाही मिळत, ते तिथे मिळत आहेत. आणखीन एक आहे रुद्राक्ष सर. हा, ते ऍक्च्युली मी येणार तुझ्याकडे. रुद्राक्ष जे आहेत नेपाळमध्ये खूप पॉप्युलर आहेत, कारण नेपाळमध्ये त्यांची शेती होते. अच्छा. आणि जे हिंदू धर्मावलंबी आहेत त्यांच्यामध्ये त्याचं फार महत्व आहे. त्याला भगवान शंकराचं आभूषण मानलं जातं. तुम्हाला एकमुखीपासून ते म्हणजे इतर मुखी रुद्राक्ष आपण घेऊ शकता. ते काठमांडूमध्ये आपण पशुपतीनाथाच्या दर्शनाला जेव्हा जाता त्यावेळेस ते तुम्हाला भरपूर दुकानं मिळतील जिथे आपण रुद्राक्ष आणि त्या रिलेटेड इतर वस्तू. पण रुद्राक्षामध्ये एक लोकांना भीती असते की ते जेन्युइन आहे नाही, जेन्युइन मिळणार सर आपल्याला. जर तुम्ही महाग, कारण बघा 5 मुखी 7 मुखी हे जे आहेत कॉमन रुद्राक्ष आहेत. पण जर तुम्ही एकमुखी किंवा ते गौरी गणेश म्हणून गणेश मुखी म्हणतात किंवा इतर जे प्रिशियस रुद्राक्ष आहेत, दे विल बी लॅब टेस्टेड. ओके. तुम्हाला सर्टिफिकेट हवं असेल तर तुम्हाला जेन्युइनिटीचं सर्टिफिकेट सुद्धा दिलं जाऊ शकतं. ओके. प्राइस खालीवर होऊ शकते. बरोबर. ओके. पण तुम्हाला वस्तू रुद्राक्ष स्पेशली तुम्हाला ओरिजिनल मिळणार. त्यासोबत शालिग्राम, भगवान विष्णूचा अवतार मानलं जातं. आणि शालिग्राम हे कालीगंडकी नदी जी मुक्तिनाथ वर्ण येते त्या नदीमध्येच मिळते. आता भगवान रामाची मूर्ती बनवण्यासाठी पण तिथून मोठं शालिग्राम शिला तिथे गेली होती. त्यातही एक मूर्ती बनवून तिथे ठेवली गेलेली आहे. ते बातमींमध्ये पण खूप आलं होतं. तर शालिग्राम झालं. तर या गोष्टी आपण घेऊ शकतो. पोखरामध्ये गुप्तेश्वर महादेव आणि डेव्हिस फॉल, मी म्हणेन या 2 ठिकाणी आपण शॉपिंग करा. बाकी ठिकाणी ठीक आहे, एक्सप्लोरेशनच्या हिशोबाने ठीक आहे. ठमेलला पण आपण काही बघू शकता. प्लस पोखरामध्ये, कारण पोखरामध्ये साईटसिंगला जास्त वेळ लागत नाही. छोटंसं ठिकाण आहे, ट्रॅफिक नसतं, ऐतिहासिक ठिकाणं नसल्यामुळे लवकरात लवकर शॉपिंग संपतं. सो यू हॅव लेजर टाइम इन पोखरा. तर त्या ठिकाणी आपण गुप्तेश्वर महादेव किंवा डेव्हिस फॉल या 2 ठिकाणी आपण विंडो शॉपिंग करू शकता. खूप कलरफुल, खूप व्हायब्रंट शॉप्स आहेत. तर ह्या 2-3 मी रेकमेंडेशन देईन आपल्याला. ग्रेट. काठमांडूमध्ये ठमेल, न्यू रोड मार्केट, पोखरामध्ये गुप्तेश्वर महादेव आणि डेव्हिस फॉल. आय थिंक लोकांना रुद्राक्षाचं जास्त अट्रॅक्शन आहे नेपाळला गेल्यावर. घेऊ शकतो, त्याच्या आसपास मिळतात चांगले. पशुपतीनाथ मंदिरासमोर आपल्याला भरपूर पूजेची सामग्री मिळणारी दुकानं आहेत. पण पशुपतीनाथाला जास्त गोष्टी चालत नाहीत, त्यांना म्हणजे बेलपत्र चालतं. अच्छा. तर तिथे गेल्यानंतर प्रसाद वगैरे हा प्रकार नाही घेतलं तरी चालेल, कारण प्रसाद नाही चालत तिथे. बर. ओके ओके ग्रेट. आणि दुसरं महत्वाचं इश्यू भारतीय पर्यटकांमध्ये म्हणजे जेवण. नेपाळी जेवण काय प्रकारचं आहे किंवा किती वेगळं आहे, आणि इंडियन फूड तिथे किती मिळतं हे जरा सांगू शकाल? इंडियन फूड बऱ्यापैकी सर्व हॉटेल्समध्ये सर्रासपणे मिळतं. स्पेशली जे आम्ही हॉटेल्स वापरतो ते इंडियन हॉस्पिटॅलिटी प्रोव्हाइड करणारे किंवा इंडियन फूड प्रोव्हाइड करणारे, इंडियन सेंटिमेंट समजणारे हॉटेल्स आम्ही वापरतो. कारण नेपाळमध्ये बघा जगभरातनं पर्यटक येतात. बरोबर. पण मी स्वतः 25 वर्ष भारतात राहिलो असल्यामुळे मला माहिती आहे का कोणत्या स्टेटच्या माणसाला काय हवंय. तर त्या हिशोबाने आम्ही हॉटेलचं ॲलोकेशन करतो. आणि एक इंडियन फ्लेवरचं फूड आपल्याला, जसं नॉर्थ इंडियन फूड सहजपणे मिळून जाणार. ओके. व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन असणार. ब्रेकफास्टमध्ये इंडियन प्लस कॉन्टिनेंटल मिक्स राहणार. ओके. म्हणजे समजा पोहा असेल, आलू पराठा असेल, सोबत कॉन्टिनेंटल आयटम नूडल्स म्हणा, चायनीज आयटम वगैरे पण असतील, फ्रूट कट्स वगैरे, ब्रेड आयटम, ऑमलेट्स, एग आयटम वगैरे ह्या गोष्टी आपल्याला सहजपणे मिळतील. प्युअर व्हेज, जैन वगैरे ऑप्शन आहे. जैन मिळून जातं हॉटेल्समध्ये. आपण त्यांना इन्फॉर्म करतो जर जैन फूडची रिक्वायरमेंट असेल, आपण प्री इन्फॉर्म करतो. इव्हन गेस्ट पण तिथे गेल्यानंतर सांगू शकतात की मला जैन फूड हवंय म्हणून. एक लक्षात घ्या की नेपाळ इज अ हार्ड कोर नॉनव्हेज कंट्री.
हो 85% हिंदू लोकसंख्या जरी असली तरी मांसाहार हा सर्रासपणे चालतो. तिथे गेल्यानंतर त्या गोष्टी तुम्हाला सर्रासपणे बाहेर दिसतील सुद्धा. ते शॉप्स म्हणा, रेस्टॉरंट्स म्हणा, हॉटेल्समध्ये दिसतील. ती एक गोष्ट आहे. जर तुम्ही 100% प्युअर व्हेज हॉटेल शोधाल तर ते अवघड आहे. मिक्स किचन विल बी देअर बट गुड फूड विल बी प्रोव्हाइडेड. जसं आपण 4 स्टार 5 स्टार मध्ये जाल तसं तुम्हाला साऊथ इंडियन फूड वगैरे आपण ॲडिशनली तुम्हाला जसं इडली सांबर असेल किंवा इतर मेन कोर्समध्ये काही गोष्टी असतील ते प्रोव्हाइड केले जाऊ शकतात. हे झालं इंडियन फूडच्या हिशोबाने. फूडचं एवढं मेजर कन्सर्न येत नाही, पण पनीर खाऊन कंटाळतात लोक. अच्छा ओके. तर जेव्हा ग्रुप असतं तर आम्ही स्पेसिफिकली हॉटेल्सला सांगतो का एका दिवशी वांग्या बटाट्याची भाजी, आपलं दुधी वगैरे असेल किंवा रेग्युलर आपले महाराष्ट्रीयन चवीची असतील. साऊथ इंडियन गेस्टला आम्ही दही जे आहे प्लेन कट त्यांच्यासाठी सांगून ठेवतो किंवा एखादा सांबर सांगतो. या गोष्टी आहेत. आणि जर लोकल कुझिन ट्राय करायचं असेल तर थकाली जेवण. थकाली ही एक कम्युनिटी आहे जे मुक्तीनाथ रिजन मध्ये आहेत बऱ्यापैकी. जसं आपल्या इथे आपण म्हणतो ना मालवणी जेवण म्हणा, खानदेशी जेवण असेल, आगरी कोळी जेवण असेल, तसं नेपाळमध्ये थकाली खाना म्हणतो. आणि नेपाळी जेवणामध्ये जे आहे आपल्याला चपाती नसते, भात. नेपाळी लोकांचं जे मेन फूड आहे दाल भात तरकारी म्हणतो. आता थोडंफार रोटी इंट्रोड्यूस झालंय घरी, कारण भारताचा इन्फ्लुएन्स म्हणा किंवा हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत म्हणून रोटी घरी एखाद्या वेळे होऊ शकते. पण जर वेन इट इज नेपाली थाली इट विल कम विथ अ राईस आणि सगळ्या व्हेजिटेबल्स, 4-5 व्हेजिटेबल्स, लोणचं वगैरे असणार, व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन मिळणार. इथे मी बघितलं की जर नॉनव्हेज मागितलं ना तुम्हाला प्युअरली नॉनव्हेजच येतात. रस्सा येणार, सुखा येणार. पण नेपाळमध्ये जर तुम्ही चिकन थाली मागितली, 1 वाटी चिकन थाली असेल, साग असेल, 1 व्हेजिटेबल असेल, लोणचं असेल, म्हणजे इट विल बी मिक्स. कितपत तिखट आहे नेपाळी जेवण का? नाही सर, म्हणजे तुम्ही नेपाळी शेफला म्हणाल ना का तुला जेवढं तिखट टाकता येईल टाक, तरी तो नाही टाकू शकणार. तिखट नसतं. आपल्याला ग्रुप असेल तर आपण इन्स्ट्रक्शन देऊ शकतो, कारण तिखट जेवण नेपाळमध्ये नाही जास्त प्रिफर केलं जातं. आणि हॉटेल्समध्ये तुम्हाला माहिती आहे का वेगवेगळ्या टेस्ट असतात. नेपाळी असं जेवण जेवण तिखट नाहीये, नॉर्मल लो स्पायसी राहतं. प्लस मोमोज तुम्ही ट्राय करू शकता. नेपाळ हे तिबेटियन मोमोज हे तिबेटियन डिश आहे. पण त्याला ग्लोबलाइज केलं हे नेपाळने केलं. नेपाळी लोक जेव्हा चायनामध्ये खासाला तिबेतला जायचे काम करायला, शॉपिंगसाठी म्हणा, बिझनेससाठी, तर त्यांना तिथे ते जरासं खाण्यासारखं वाटायचं. जेव्हा ते नेपाळला यायचे ते मिस करायचे. मग त्यांनी घरी खाण्यासाठी बनवायला सुरुवात केली. मग हळूहळू त्याचं मार्केटायझेशन होत गेलं. मग ग्लोबलायझेशन होत गेलं. तर त्याला जी ओळख दिलेली आहे मोमोजला नेपाळने, तर तिथे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे मोमोज, फॉर एक्झाम्पल स्टीम मोमो असेल, कोथे असेल किंवा सी मोमो म्हणतात त्याला, चिली टाईप मध्ये बनवले जातात. झोल मोमो ड्युरिंग विंटर टाइम सूप सोबत येतात ते. आम्ही झोल म्हणतो. झोल म्हणजे रस्सा. हो. तर त्यासोबत त्याची एक वेगळीच फ्लेवर असते ते आहे. आणि थकाली जेवण तर झालंच. फिश आणि चिकन युजली हॉटेल्समध्ये जास्त सर्व्ह केलं जातं. आणि नेपाळमध्ये सर जेवण जे आहे रात्री 9:30-10च्या आधी सर्व्ह केलं जातं हॉटेलमध्ये. जे आपण आता युजली इथे बघतो की रात्री 11-12 तर आपण घरी पोहोचत असतो, लेट जेवण होतं. पण नेपाळला कसं आहे, सेट अर्ली राईज अर्ली वाला कन्सेप्ट आहे. तर तुम्हाला रात्री 9:30-10च्या आधी जेवायचंच आहे. अदरवाईज तुम्ही आपलं जेवण घेऊन रूम मध्ये जाऊन बसा. हॉटेल विल नॉट सर्व्ह यू इफ यू आर इन अ प्लॅन बेसिस. रूम सर्व्हिस अवेलेबल राहील 24 तास बऱ्याचशा हॉटेलमध्ये. बुफे बंद होतो बुफे त्यांचा बंद होतो. आपण जर आम्ही एमएपी प्लॅन जास्त रेकमेंड करतो, म्हणजे ब्रेकफास्ट अँड डिनर सोबत. कारण काय आहे का, एकतर हॉटेलमध्ये जेवण चांगलं मिळतं, रात्री तुम्हाला वेगळी गाडी देण्याची गरज नाही. मग रेस्टॉरंट त्यांना रेकमेंड करा. आता आम्ही रेकमेंड केलेलं रेस्टॉरंट त्यांना आवडेल नाही आवडेल, सेफ्टीच्या कन्सर्न असतात. त्यामुळे मी सगळ्या व्यावसायिकांना रेकमेंड करेन की जर आपण नेपाळला पर्यटक पाठवताय तर त्यांना ब्रेकफास्ट आणि डिनर बेसिसवर आवर्जून रेकमेंड करा. आणि त्याचा एक फायदा असा आहे की तुम्ही म्हणाल तसं 9:30 झालं रेस्टॉरंट बंद होतात. हो. ऍटलिस्ट तो ज्या हॉटेल राहतो तिथे रूम सर्व्हिस तरी मागवू शकतो तो, जेणेकरून सर्व्हिस बघा सर, प्रत्येक म्हणजे 4 स्टार अबव्ह हॉटेलला तर आहेत, पण 3 स्टार मध्ये प्रत्येक हॉटेलला 24 तास असेल असं नाहीये. पण हो, तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत जसं आपल्या इथे झोमॅटो, स्विगी आहे तसं करू शकता. आणि जर तुम्ही नाईट लाईफ आणि जर तुम्ही नाईट लाईफच्या ठिकाणी गेलेत ना, फॉर एक्झाम्पल तुम्ही ठमेल मार्केटमध्ये असाल तर कदाचित तुम्हाला रात्रभर मिळेल जेवण. कारण तिथे क्लब वगैरे असल्यामुळे रात्रभर म्हणजे लोकांची ये जा असते त्यामुळे. राईट, ग्रेट. विकासजी, अजून एक महत्त्वाचा मुद्दा, खासकर बिझनेस ट्रॅव्हल असेल किंवा माईस करता लोक जातात, कॉन्फरन्स करता जातात, किंवा इव्हन आता 5 स्टार मध्ये जाण्याची ओव्हरऑल लोकांचा कल जास्त यायला लागलाय. तर 5 स्टार 4 स्टार मध्ये जे मोठमोठे वर्ल्ड वाईड ब्रँड्स आहेत त्यातले कुठले कुठले ब्रँड आपल्याला मिळतात आणि कुठल्या कुठल्या शहरात
ते ब्रँड अवेलेबल आहेत? सर आपल्याला ब्रँड्स हे काठमांडूमध्येच मिळणार. काठमांडूच्या बाहेर ब्रँड्स नाही आहेत. जसं बरं. काठमांडूमध्ये हयात रिजन्सी आहे, 280 समथिंग रूम्स आहेत त्यांचे. बर मॅरिएट आहे, हिल्टन आता रिसेंटली ओपन झालेली आहे, बर हॉलिडे इन एक्सप्रेस, हॉलिडे इन रिसॉर्ट, लेमन ट्री प्रीमियर हे 5 स्टारमध्ये आहेत. अलॉफ्ट आहे, हयात प्लेस आहे, रॅडिसन आहे. बर सोल्टी इज अ लोकल ब्रँड बट इट्स अ व्हेरी बिग ब्रँड. सोल्टी. हो, सोल्टी त्यांचेही खूप चांगले प्रॉपर्टीज आहेत. इतर सिटीजमध्ये पण आहेत. बाराहीच्या प्रॉपर्टीज आहेत जे 4 स्टार 5 स्टार लक्झरी लेवलमध्ये पण आहेत. नेपाळमध्ये काठमांडूमध्ये विशेष करून मोठ्या प्रॉपर्टी आहेत. जेव्हा आपण पोखराला जाता तर तुम्हाला तिथे इवन 5 स्टार म्हणायला जास्त प्रॉपर्टीज नाही आहेत. बर 60 रूमच्या 70-80 रूमच्या प्रॉपर्टी आहेत. दे आर नॉट अ 5 स्टार सर्टिफाईड प्रॉपर्टीज बट दे आर मेंटेन्ड ॲज अ 5 स्टार प्रॉपर्टीज और दे आर Okay. सोल्ड ॲज अ 5 स्टार प्रॉपर्टीज. ओके 4 स्टारमध्ये विवांता आहे. बर ताज ग्रुपचा म्हणजे. हो हो, विवांता Okay. आहे, रमाडा आहे. बर. तर हे ब्रँड्स आहेत नेपाळमध्ये. सरोवर पोर्टिको आहे, लॉर्ड्सची प्रॉपर्टी आहे तिथे. भरपूर आहेत. तर options इंडियन आहेत. ब्रँड्सही भरपूर आहेत तिथे. काठमांडूमध्ये मेन आहे. जसं चितवनला जाल तर तुम्हाला छोट्या छोट्या रिसॉर्ट्स मिळतील. 40 रूमच्या प्रॉपर्टी, 30 रूमच्या, 50 रूमच्या. यू विल नॉट गेट बिग प्रॉपर्टीज देअर और सर्टिफाईड 5 स्टार प्रॉपर्टी. बर बर जसं मी बाराहीचं म्हणाल, त्यांची बाराही जंगल लॉज म्हणून प्रॉपर्टी आहे सर. ती 20 ते 25 एकरमध्ये पसरलेली प्रॉपर्टी आहे. क्या बात आहे. प्रीमियम प्रॉपर्टी आहे. ताजची मेगोली सराय म्हणून आहे. बर म्हणजे ताज चितवन मध्ये आहे. हो, मेगोली सराय म्हणून एक प्रीमियम प्रॉपर्टी आहे सर. इट्स Exactly. टू एक्सक्लुसिव्ह. म्हणजे बाराही असेल किंवा आपली मेगोली सराय असेल तर छोट्या छोट्या प्रॉपर्टी बट दे आर मेंटेन्ड ॲज अ 5 स्टार. पोखरामध्ये पण तेच आहे. इवन लुंबिनीमध्ये गेलो आपण तर 4 स्टार 3 स्टार प्रॉपर्टीज. 5 स्टारमध्ये आता सोल्टीने नवीन एक प्रॉपर्टी अक्वायर केलेली आहे. ओके सिद्धार्थ लोकल ब्रँड आहे, त्यांचीही चांगली प्रॉपर्टी आहे तिथे. ग्रेट तर ऑप्शन्स आहेत तिथे. आणि ग्रेट हॉस्पिटॅलिटी मी म्हणेन नेपाळची वन ऑफ द बेस्ट इन द वर्ल्ड. तुम्हाला प्रत्येक व्यक्ती हसताना, हॉटेलमध्ये तुम्हाला यूथ जास्त दिसतील काम करणारे. बर. ते फ्रंट ऑफिसमध्ये असतील, रिसेप्शनमध्ये असतील किंवा आपल्या रेस्टॉरंटमध्ये असतील, F&B मध्ये राहतील. तुम्हाला तो एक डिफरन्स जाणवेल. एव्हरीवन विल वेलकम विथ अ स्माइल. स्माइल. हो, ग्रेट. सर्व्हिस खूप चांगली आहे, हॉस्पिटॅलिटी खूप छान आहे सर. आता या पॉडकास्टच्या शेवटी मी एक आपल्याला म्हणू इच्छेन की नेपाळ हे आपल्याला फार जवळील डेस्टिनेशन आहे. तुम्ही आज तिकीट काढून लगेच निघू शकता. आणि आपण का यावं तर नेपाळ जे आहे प्रत्येक वयातल्या व्यक्तीसाठी काही ना काही नवीन ऑफर करते. मग ते लहान मुलांसाठी असेल ॲक्टिव्हिटीच्या हिशोबाने, यूथसाठी असेल, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज असेल किंवा नाईट लाईफ असेल, आणि जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्याकरिता जे आहेत पिलिग्रिमेजच्या दृष्टिकोनातनं नेपाळ हॅज लॉट टू ऑफर. त्या व्यतिरिक्त कुझिन असेल, नाईट लाईफ म्हणा, बऱ्याचशा गोष्टी आहेत जे आपण नेपाळमध्ये एक्सपिरियन्स करू शकता. तर मी आपण सर्वांना विनंती करेन की अवश्य नेपाळला भेट द्या आणि नेपाळमध्ये आपलं स्वागत आहे. तर मंडळी, तुम्हाला आमचा पॉडकास्ट कसा वाटला आम्हाला जरूर सांगा. आम्ही खूप वेगळा प्रकारचा यावेळेस पॉडकास्ट विषय घेतला होता. नेपाळ हा विषय आपल्या सगळ्यांच्या जवळचा आहे, शेजारचा देश आहे ते म्हणले त्याप्रमाणे. आणि आपण सगळ्यांनी एकदा तरी नेपाळला व्हिजिट करावं अशी आमच्या दोघांची आपल्या सगळ्या लिसनर्सना आग्रह आहे. तर आमचा पॉड कसा वाटला आम्हाला सांगा. तुम्हाला नवीन ठिकाण जर हवं असेल पॉडकास्टमध्ये तर आम्हाला जरूर कळवा. आमचे डिटेल्स खाली बायोमध्ये दिलेले आहेतच तुमच्याकरता. आणि सर्वात महत्त्वाचं, डोंट फॉरगेट टू लाईक अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. थँक्यू व्हेरी मच.